Hello and welcome all students once again. In our previous lecture we saw state and explain the Kepler's law of planetary motion and define the term gravitational potential, is it scalar or vector, and give its SI units and dimension of gravitational potential. Okay, but today we are going to start define and explain the binding energy of satellite, give its SI units and dimension. Okay, आज आपण पाहणार आहोत बाइंडिंग एनर्जी काय आहे, त्याचं एसआय युनिट काय आहे, डायमेन्शन काय आहे, बाइंडिंग एनर्जीला कशा पद्धतीने आपण डिफाइन करणार आहोत आणि एक्सप्लेन करणार आहोत हे लक्षात घ्या. बाइंडिंग एनर्जी मुळात कन्सेप्ट काय आहे हा लक्षात घ्या. ही अर्थ आहे आणि आपण या ठिकाणी बाइंडिंग एनर्जी पाहत आहोत सॅटेलाइटची, बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. ओके, बघा हा सॅटेलाइट आहे, हा अर्थ ला बाउंड झालेला आहे. ठीक आहे, हा सॅटेलाइट आहे, अर्थला हा बाउंड झालेला आहे, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे आणि तो अर्थला बाउंड का बरं झालाय, दिस इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, मग या सॅटेलाइट जो बाउंड झालेला आहे आणि या सॅटेलाइटला आपल्याला जर कधी फ्री करायचं आहे, ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे आणि या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये हा सॅटेलाइट आहे, अर्थला बाउंड झालेला आहे. या सॅटेलाइटला आपल्याला फ्री करायचं आहे आणि फ्री करत असताना याला जी मिनिमम एनर्जी पाहिजे आहे की त्याला जर आपण एखादी मिनिमम एनर्जी जे देत आहोत अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या अपोज मध्ये जर आपण त्याला एक मिनिमम एनर्जी देत आहोत की त्या मिनिमम एनर्जी मुळे तो सॅटेलाइट फ्री होईल, जस्ट एस्केप होईल फ्रॉम द अर्थ सरफेस, या अर्थ सरफेस पासून एस्केप होईल, त्या मिनिमम एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी असे म्हणतो. ओके, म्हणजे मिनिमम एनर्जी दिल्यामुळे तो सॅटेलाइट फ्री होऊ शकतो अर्थ सरफेस पासून, ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून, तर त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. बाइंडिंग एनर्जी मीन्स व्हॉट हियर, द मिनिमम एनर्जी गिवन टू अ सॅटेलाइट और सप्लाइड टू अ सॅटेलाइट. नाउ दैट सॅटेलाइट इज free from the earth gravitational field, free from the earth gravitational field called as binding energy. That minimum energy is called as binding energy. बघा आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, the binding energy of satellite is defined as the minimum energy that must be supplied to a satellite now in order to free or to escape it from the earth gravitational field. अशी मिनिमम एनर्जी की त्या सॅटेलाइटला दिल्यामुळे तो सॅटेलाइट इनफायनाइट निघून जाईल, अशी मिनिमम एनर्जीला, अशा मिनिमम एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. ओके, तर चला यामध्ये एक्सप्लेनेशन बघूया. ही झाली त्याची डेफिनेशन, एक्सप्लेनेशन. मग आपण या ठिकाणी फर्स्ट पॉइंट पाहत आहोत, तो काय आहे की when satellite is in the gravitational field of earth, it is bound to the earth by gravitational force of attraction. It is bound to the earth by gravitational force of attraction. की ज्या वेळेला सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ने बाउंड आहे. ओके, बघा ही अर्थ आहे, या अर्थ वरती हा सपोज एक सॅटेलाइट आहे. ठीक आहे, मग हा सॅटेलाइट आहे, मग हा जो सॅटेलाइट आहे या सॅटेलाइटला आपल्याला एका विशिष्ट अंतरावरती घेऊन जायचं आहे आणि सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च करायचं आहे. ठीक आहे, मग या सॅटेलाइटला आपल्याला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च करायचं आहे, परंतु हा सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे, अर्थ सरफेस वरती आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे तो अर्थला बाउंड आहे. ओके, कसा आहे, अर्थला बाउंड आहे. मग या सॅटेलाइटला अर्थ सरफेस पासून आपल्याला फ्री करावं लागेल, त्यावेळेलाच आपल्याला याला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च करता येईल. मग या सॅटेलाइटला अर्थ सरफेस पासून आपल्याला फ्री करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल. ओके, मग याला जी ते एनर्जी लागेल त्या एनर्जीला, त्याच मिनिमम एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. म्हणजे अशी एनर्जी की ती एनर्जीमुळे हा सॅटेलाइट अर्थ सरफेस पासून फ्री होईल आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून हा एस्केप होईल. ओके, आणि अशा मिनिमम एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो आहे. द मिनिमम एनर्जी इज रिक्वायर्ड टू सॅटेलाइट इज जस्ट एस्केप फ्रॉम द अर्थ सरफेस. ओके, या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे एक्सप्लेनेशन मध्ये की व्हेन सॅटेलाइट इज इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, इट इज बाउंड टू द अर्थ बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज बाउंड टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे बाउंड झालेला आहे
कारण की हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे असं आपण फर्स्ट पॉईंट या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय म्हणतो आहे, इन ऑर्डर टू फ्री दिस सॅटेलाइट फ्रॉम दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट मस्ट बी रिमूव्ह टू इन्फिनिटी बिकॉज ॲट इन्फिनिटी द इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज झिरो. इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज झिरो म्हणजे आपण काय म्हणतो आहे, एकदा का सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून फ्री झाला, या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून फ्री झाला, ऍट इन्फायनाइट डिस्टन्स वरती त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी आहे ती झिरो होते. इन्फायनाइट डिस्टन्स वर त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होणार आहे, झिरो होणार आहे. ओके, इन ऑर्डर टू फ्री दी सॅटेलाइट फ्रॉम दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट मस्ट बी रिमूव्ड इन्फिनिटी. नाउ बिकॉज ऍट द इन्फिनिटी द इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज झिरो. त्या विशिष्ट अंतरावर त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होणार आहे, झिरो होणार आहे. तर चला बघा नेक्स्ट पॉइंट घेऊयात आपण. बघा मग आपण या ठिकाणी काय म्हणतो आहे की फॉर दिस इट इज नेसेसरी टू सप्लाय सर्टन मिनिमम एनर्जी टू सॅटेलाइट सो एज टू टेक इट ॲट इन्फिनिटी. म्हणजे या ठिकाणी मग आपल्याला सॅटेलाइटला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च करायचं आहे ना, मग या सॅटेलाइटला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च करत असताना आपल्याला एका मिनिमम एनर्जीची गरज आहे की ती एनर्जी काय करेल, या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून या सॅटेलाइटला काढेल की तो सॅटेलाइट या अर्थला बाउंड झालेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे आणि त्याला त्याच्या बाहेर काढण्यासाठी मिनिमम एनर्जीची गरज आहे. ओके, म्हणून आपण म्हटलंय की फॉर दिस इट इज नेसेसरी, कारण सॅटेलाइटला आपल्याला लॉन्च करायचं आहे, इट इज नेसेसरी टू सप्लाय सर्टन मिनिमम एनर्जी. याला मिनिमम एनर्जीची गरज आहे कशासाठी, टू सॅटेलाइट सो एज टू टेक ॲट इन्फिनिटी. या मर्यादित अंतरावरती घेऊन जाण्यासाठी मिनिमम एनर्जीची गरज आहे. ओके, आणि ती जी एनर्जीची गरज आहे त्या एनर्जीलाच आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो आहे. या ठिकाणी आपण हा पॉइंट घेतलेला आहे. तर चला नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण. बघा, दी सॅटेलाइट यूज दिस मिनिमम एनर्जी टू परफॉर्म वर्क अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड एस्केप टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे या सॅटेलाइटला आपल्याला वरती घेऊन जायचं आहे, त्यासाठी आपल्याला मिनिमम एनर्जीची गरज आहे, कारण की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये कार्य करत आहोत आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये जर कधी कार्य करायचं असेल तर आपल्याला या मिनिमम एनर्जीची गरज आहे. ओके, दी सॅटेलाइट यूज दिस मिनिमम एनर्जी. सॅटेलाइटला हे मिनिमम एनर्जीची गरज यूज करायची गरज पडेल आणि करायलाच पाहिजे. द सॅटेलाइट यूज दिस मिनिमम एनर्जी to perform work against the gravitational force and escape to infinity. सॅटेलाइट जी मिनिमम एनर्जी यूज करतो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये कार्य करण्यासाठी. ठीक आहे, तर यामध्ये आता आपण बघूया. यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट पाहिला होता एक्सप्लेनेशन मध्ये की ज्यामध्ये आपण म्हटलं की व्हेन सॅटेलाइट इज इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ इट इज बाउंड टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंड पॉइंट मध्ये आपण म्हटलेलं आहे की इन ऑर्डर टू फ्री द सॅटेलाइट from earth gravitational field it must be removed to infinity because at infinity the effect of earth gravitational field is zero. Okay, next point आपण या ठिकाणी म्हटलंय की for this it is necessary to supply certain minimum energy to a satellite so as to take it at infinity. Then satellite use this minimum energy to perform work against the gravitational force and escape to infinity. Okay, तर या ठिकाणी तुम्हाला डिफाइन करायला विचारलं होतं, एक्सप्लेन करायला सांगितलं होतं आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी युनिट्स अँड डायमेन्शन लिहायचं आहे. तर याचं युनिट अँड डायमेन्शन, तर युनिट काय होणार आहे याचे, SI युनिट. मी आधी पण बरेचदा सांगितलं एनर्जी कुठलीही असो त्याचं SI युनिट काय असते, जूल. ओके, जूल त्याचं SI युनिट असते. आणि CGS युनिट काय येणार आहे, अर्थ. CGS युनिट असणार आहे अर्थ. आणि डायमेन्शन काय असते, ज्याचं SI युनिट जूल आहे, म्हणजे एनर्जीचं डायमेन्शन काय असणार आहे मग, 2 in length, 1 in mass, minus 2 in time. 2 in length, 1 in mass, minus 2 in time. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. Derive an expression for binding energy of a satellite when is at rest on the earth's surface. State the factors on which it depends. Okay,
लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे. तुम्हाला त्याने विचारलंय की तुम्हाला एक्सप्रेशन पाहिजे आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या बाइंडिंग एनर्जीचं एक्सप्रेशन पाहिजे आहे, परंतु केव्हाच, ज्या वेळेला सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती रेस्ट असतो तेव्हाच एक्सप्रेशन पाहायचं आहे. बघा ही अर्थ आहे, या अर्थ सरफेस वरती सॅटेलाइट आहे की ज्याचं मास स्मॉल एम आहे, कॅपिटल एम हे अर्थचं मास आहे. ठीक आहे. बघा द सॅटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ, स्मॉल एम इज द मास ऑफ सॅटेलाइट अँड आर बी द रेडियस ऑफ अर्थ. ओके. तुम्हाला या ठिकाणी त्या सॅटेलाइटची बाइंडिंग एनर्जी काढायची आहे. ठीक आहे. तर बाइंडिंग एनर्जी काढत असताना ती कशा पद्धतीने काढतात त्याची मी तुम्हाला एक सुरुवातीला ट्रिक सांगतो. ते ट्रिक लक्षात घ्या, त्यानंतर मग तुम्हाला हे पूर्ण लक्षात येईल. बघा तर बाइंडिंग एनर्जी काढत असताना बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय होते, मायनस ऑफ टोटल एनर्जी होते. ठीक आहे. मायनस ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जीला ज्या वेळेला आपण मायनस करतो त्यावेळेला आपण त्याला बाइंडिंग एनर्जी असे म्हणतो. ओके. मग टोटल एनर्जी काय आहे ती कशी काढणार तुम्ही, तर टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी, नंतर तुम्ही घेणार आहात त्या सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी, दोघांची करणार आहात टोटल म्हणजे ती झाली टोटल एनर्जी, त्याला मायनस देणार आहात, निगेटिव्ह साइन देणार आहात म्हणजे ती झाली बाइंडिंग एनर्जी. ओके. ही ट्रिक लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. मग आपण सुरुवातीला पाहणार आहोत याची कायनेटिक एनर्जी काय आहे, याची पोटेन्शियल एनर्जी काय आहे, मग टोटल एनर्जी काय मिळणार आहे आणि नंतर मिळणार आहे तुम्हाला बाइंडिंग एनर्जी. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या, आपण या ठिकाणी जो सॅटेलाइट म्हणतो आहे की जो अर्थ सरफेस वरती रेस्ट कंडिशन मध्ये आहे. मग अर्थ सरफेस वरती रेस्ट कंडिशन मध्ये आहे म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 0. कशी, बघा या ठिकाणी आपण काय म्हणतो आहे. Now here we have to consider one satellite. Now that satellite having the mass is small m is rest on the earth surface. Now that satellite is rest on the earth surface means what here? Now that velocity of the satellite is 0. सॅटेलाइट कसा आहे, रेस्ट आहे. सॅटेलाइट जर रेस्ट आहे तर त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0. म्हणजे व्हेलॉसिटी 0 आहे त्याची. मग त्याची व्हेलॉसिटी जर 0 आहे तर त्याची कायनेटिक एनर्जी काय झाली, 0 झाली. का, कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी मध्ये व्हेलॉसिटी आहे. मग आता ही व्हेलॉसिटी 0 आहे, सॅटेलाइट रेस्ट कंडिशन मध्ये आहे म्हणजे व्हेलॉसिटी 0. म्हणजे व्हेलॉसिटी जर 0 आहे तर कायनेटिक एनर्जी काय झाली, 0 झाली. म्हणजे या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी 0 होते. या ठिकाणी घेणार आहात तुम्ही, कन्सिडर ए सॅटेलाइट of mass m is rest on the earth surface, is rest on the earth surface. Since satellite is rest, since satellite is rest means its velocity is 0. Its velocity is 0. Therefore, its kinetic. Therefore, the kinetic energy. Yes. Therefore, its kinetic energy is 0. त्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, 0 होणार आहे. त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा 0 होईल. ओके. मग आता आपल्याला या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. आता आपल्याला या सॅटेलाइटची काय पाहिजे आहे, पोटेन्शियल एनर्जी. ओके. या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी आपल्याला माहित पडलेली आहे की 0 आहे. आता आपण काढणार आहोत या सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी. टू फाइंड दी पोटेन्शियल एनर्जी, टू फाइंड दी पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बघा लक्षात घ्या, सॅटेलाइटची आपण पोटेन्शियल एनर्जी कशी काढत असतो. ठीक आहे. सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती म्हणजे अर्थ वरती रेस्ट कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे. तर याची पोटेन्शियल एनर्जी काढणे म्हणजे त्याचं पोटेन्शियल आणि त्या सॅटेलाइटचं मास. पोटेन्शियल आणि मास या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे त्या सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी होते. ओके. पोटेन्शियल इनटू मास ऑफ सॅटेलाइट, पोटेन्शियल इनटू मास ऑफ सॅटेलाइट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी होत असते. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल
इंटू मास ऑफ सॅटेलाइट. आता या ठिकाणी ठीक आहे, सॅटेलाइट आहे, या ठिकाणी कुठली जरी बॉडी असती तर आपण त्या ठिकाणी म्हटलं असतं मास ऑफ बॉडी. ओके, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी एकच असणार आहे. तर पोटेन्शियल काय असणार आहे, मायनस gm/r. कधीही लक्षात घ्यायचं, पोटेन्शियल मायनस gm/r असतो. g इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज द मास ऑफ अर्थ, r इज द रेडियस ऑफ अर्थ. ओके, इनटू मास ऑफ सॅटेलाइट स्मॉल m. मास ऑफ सॅटेलाइट काय आहे, स्मॉल m. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय मिळालेली आहे, मायनस gmm/r. मायनस gmm/r. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे मायनस gmm/r. ओके, आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली होती 0, पोटेन्शियल एनर्जी मिळाली मायनस gmm/r. आता आपल्याला कळायची आहे टू फाइंड टोटल एनर्जी. टोटल एनर्जी मिळाल्यानंतर मग आपल्याला काय मिळेल, बाइंडिंग एनर्जी. आता टोटल एनर्जी आपण कशी काढणार आहोत, we know that total energy means what, total energy is equal to kinetic energy plus potential energy. आणि आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जी किती मिळाली होती, 0. आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे, मायनस gmm/r. मायनस gmm/r. तर ही झाली तुमची टोटल एनर्जी मायनस gmm/r. ही झाली तुमची टोटल एनर्जी. ओके, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की बाइंडिंग एनर्जी कशी काढत असतात. बाइंडिंग एनर्जी म्हणजे आता इथे लिहिणार आहात तुम्ही, तुम्हाला मिळालेली आहे टोटल एनर्जी. टू फाइंड बाइंडिंग एनर्जी. आता तुम्ही बाइंडिंग एनर्जी कशी काढणार आहात, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. मायनस ऑफ टोटल एनर्जी. Binding energy, therefore binding energy is equal to minus of minus gmm/r. Okay, we know total energy is the minus gmm/r. Now then minus minus plus. Okay, gmm/r. ठीक आहे, हे तुम्हाला मिळते आहे लास्ट मध्ये बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट gmm/r. ओके, बघा असा प्रश्न विचारला असताना तुम्ही या ठिकाणी लिहिलेला आहे, कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m is rest on the earth surface. We know when satellite is rest on the earth surface, now that time its velocity is 0, therefore kinetic energy is also 0. या ठिकाणी लिहायला विसरू नका, where capital M is the mass of earth, small m is the mass of satellite, capital M is the mass of earth, small m is the mass of satellite, h is the height of satellite. ओके, हे लिहायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर मग आपल्याला माहित झालेलं आहे की कायनेटिक एनर्जी 0 आहे. देन टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी, वी नो how to find the potential energy, the potential into mass of satellite. Then here we have to get the potential energy of satellite minus gmm/r. ओके, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळाली. मग टोटल एनर्जी कशी काढणार आहात, टोटल एनर्जी मीन्स व्हॉट हियर, इट इज द ऍडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. Kinetic energy plus potential energy, we have the kinetic energy is 0 and potential energy is minus gmm/r. Okay, now that negative sign indicate that body is bound to the earth surface, bound to the earth due to force of attraction. Okay, हे जे निगेटिव्ह साइन काय शो करते, now that body is bound to the earth. ही बॉडी जी आहे, हा जो सॅटेलाइट आहे हा अर्थला बाउंड आहे, ही निगेटिव्ह साइन ते शो करते. ओके, द सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ. ओके, सॅटेलाइट जो आहे अर्थला बाउंड आहे, हे निगेटिव्ह साइन ते शो करते. ओके, इन अपोजिट डायरेक्शन असं म्हणू शकतो आपण, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट ऍक्च्युअली सॅटेलाइटला वर जायचं आहे. ओके, आणि हा सॅटेलाइट अर्थला बाउंड आहे. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन, म्हणून आपण असं म्हणू शकतो दॅट सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ इन अपोजिट डायरेक्शन. ओके, म्हणून इथे निगेटिव्ह साइन असते. Then to find binding energy means what here is the minus of total energy. त्यामुळे आपण या ठिकाणी मायनस ऑफ टोटल एनर्जी घेतलेली आहे, मायनस मायनस प्लस झालेला आहे. बाइंडिंग एनर्जी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा
काय म्हटलेलं आहे? अँड व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड्स. ओके, द फॅक्टर्स ऑन विच बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स. फॅक्टर्स ऑन विच बाइंडिंग एनर्जी इज डिपेंड्स. ओके, कुठल्या फॅक्टर वरती बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स आहे हे सुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. कसं लक्षात ठेवायचं? बाइंडिंग एनर्जीच्या फॉर्म्युल्याकडे बघायचं. त्यामध्ये आपल्याला काय दिसतो आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ, स्मॉल एम इज द मास ऑफ सॅटेलाइट, आर इज द रेडियस ऑफ अर्थ. मग कुठल्या फॅक्टर वरती बाइंडिंग एनर्जी डिपेंड आहे? मास ऑफ अर्थ, मास ऑफ सॅटेलाइट, रेडियस ऑफ अर्थ. ओके, नाउ इट डिपेंड्स ऑन mass of earth, then it depends on mass of satellite, then it depends on radius of earth. Okay, depends on radius of earth. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, obtain an expression for the binding energy of a satellite revolving in a circular orbit around the earth at height h above the earth surface. State the factors on which it depends. या आधीचा जो प्रश्न आपण पाहिला होता त्या प्रश्नामध्ये, त्या क्वेश्चन मध्ये आपण बाइंडिंग एनर्जी काढली होती सॅटेलाइटची, परंतु त्यावेळेला सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती रेस्ट या कंडिशन मध्ये होता. आता या प्रश्नामध्ये काय म्हणत आहे की सॅटेलाइट एका विशिष्ट अंतरावरती आहे आणि तो सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो आहे. ओके, सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो आहे आणि त्याची बाइंडिंग एनर्जी काढायची आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ ॲट हाइट h अबाव द अर्थ सरफेस अँड स्टेट द फॅक्टर्स ऑन विच इट डिपेंड्स. ओके, बाइंडिंग एनर्जी काढत असताना मी तुम्हाला मगाशी ट्रिक सांगितली होती. तीच ट्रिक या ठिकाणी तुम्ही यूज करणार आहात. कशी काढणार आहात? बाइंडिंग एनर्जी काढत असताना बाइंडिंग एनर्जी म्हणजे मायनस ऑफ टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जी कशी काढणार आहात? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, म्हणजे आपल्याला आधी सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी काढावं लागेल, नंतर पोटेन्शियल एनर्जी काढावं लागेल, आणि त्यांची टोटल म्हणजेच टोटल एनर्जी सुरुवातीला काढावं लागेल आपल्याला. कायनेटिक एनर्जी, नंतर पोटेन्शियल एनर्जी, आणि नंतर मिळेल टोटल एनर्जी, आणि मायनस ऑफ टोटल म्हणजे बाइंडिंग एनर्जी. ओके, तर चला बघूयात आपण या ठिकाणी काय करणार आहोत. बघा, ही अर्थ आहे, अर्थची रेडियस, हे अर्थचं सेंटर, आणि या विशिष्ट अंतरावरती h वरती सॅटेलाइट आहे की ज्याचं मास स्मॉल m आहे, कॅपिटल M हे मास अर्थचं आहे. ओके, बघा लक्षात. तर या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार आहात? कन्सिडर अ सॅटेलाइट of mass small m is at a height h. Now that satellite is revolving around the earth. Okay, हा सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे. ओके, बघा, consider a satellite is revolving around the earth. Okay, around the earth in a circular orbit. Okay, in a circular orbit. तर बघा, तर मग या विशिष्ट हाईट वरती सॅटेलाइट आहे आणि हा
सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये आहे, विशिष्ट अंतरावरती आहे आणि तो रिव्हॉल्व होत आहे, तो पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने रिव्हॉल्व होत असतो आणि त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणत असतो. ओके, या आधी जी बाइंडिंग एनर्जी आपण काढली होती त्यावेळेला सॅटेलाइट रेस्ट कंडिशन मध्ये होता, तो रिव्हॉल्व होत नव्हता, तो मोशन मध्ये नव्हता, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 होती, म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा 0 होती. परंतु या ठिकाणी असं नाही आहे. या ठिकाणी सॅटेलाइट इज ॲट हाईट h and now that satellite is revolve around the earth with a particular velocity. Now that particular velocity is called as critical velocity. That a particular velocity is called as critical velocity, and we know the critical velocity when the satellite is at height h revolving around the earth. Therefore Vc is equal to under root gm by r plus h. ओके, की सॅटेलाइट विशिष्ट हाईट वरती असताना, रिव्हॉल्व होत असताना त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी काय असते आपल्याला माहित आहे. Vc इज इक्वल टू अंडर रूट जीएम बाय आर प्लस एच ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी 0 नाही आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 होत नाही. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mvc स्क्वेअर, हाफ mv स्क्वेअर असतो. पण या ठिकाणी m म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट आणि v म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. therefore you have to take vc. ओके, मग बघा कायनेटिक एनर्जी काय होणार आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m आणि vc काय आहे अंडर रूट gm बाय r प्लस h आणि त्याचा आहे स्क्वेअर. ओके, v चा स्क्वेअर म्हटलं म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर झाला आणि तुम्हाला मिळेल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ डायरेक्टली जी एम स्क्वेअर निघून जाईल, स्क्वेअर रूट स्क्वेअर निघून जाईल, जी एम बाय आर प्लस एच. ओके, हे तुम्हाला मिळाली कायनेटिक एनर्जी. हे काय मिळाली तुम्हाला कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हाफ जी एम बाय आर प्लस एच, हाफ जी एम बाय आर प्लस एच. आता काढायची आहे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी, म्हणून तुम्ही लिहिणार आहात टू फाइंड पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढत असतो तर पोटेन्शियल एनर्जी काढत असताना पोटेन्शियल इनटू मास ऑफ बॉडी, इथे आपण सॅटेलाइटच्या संदर्भात बोलत आहोत म्हणून या ठिकाणी आपण मास ऑफ सॅटेलाइट घेतलेला आहे. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल इनटू मास ऑफ सॅटेलाइट. इथे सॅटेलाइट जो आहे, इथे जी बॉडी आहे एका विशिष्ट हाईट वरती आहे. द सॅटेलाइट इज ॲट हाईट h, therefore the potential is minus gm by r plus h. ओके, ज्या वेळेला सॅटेलाइट सरफेस ऑफ अर्थ वरती असतो त्यावेळेला पोटेन्शियल मायनस gm by r असतो. when satellite is on the surface of earth, when satellite is on the earth surface, now that time the potential is minus gm by r, but here the satellite is at height h, therefore the potential is minus gm by r plus h into mass of satellite means what here small m. Therefore potential energy is equal to minus gm by r plus h. ओके, तर तुम्हाला इथे पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे आणि नंतर तुम्ही काय करत असता टू फाइंड टोटल एनर्जी. टू फाइंड टोटल एनर्जी. टोटल एनर्जी आपण कशी फाइंड करत असतो. टोटल एनर्जी मीन्स व्हॉट, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, मग टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आपल्याकडे आहे हाफ, चला इक्वेशन तिसरं म्हणू. ठीक आहे, इथं असं सुद्धा म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 2 and 3. ओके, तर कायनेटिक एनर्जी आपल्याकडे आहे हाफ जी एम बाय आर प्लस एच. ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी आपल्याकडे आहे प्लस ऑफ मायनस जीएमएम बाय आर प्लस एच, प्लस ऑफ मायनस डायरेक्ट मायनस करूयात आपण याला, जीएमएम बाय आर प्लस एच. ठीक आहे, यामध्ये आपल्याला या ठिकाणी सुद्धा जीएमएम बाय आर प्लस एच, जीएमएम बाय आर प्लस एच दिसतो आहे. याला आपण कॉमन घेऊ
टोटल एनर्जी इज इक्वल टू Gmm/r प्लस h. इथे आपल्याला राहतो ब्रॅकेट मध्ये आपल्याकडे राहतो 1/2 मायनस 1. ओके, 1/2 मायनस 1 म्हणजे -1/2. टोटल एनर्जी इज इक्वल टू Gmm/r प्लस h. हा काय होईल -1/2. ओके, बघा इथे काय होईल मग. Therefore, total energy is equal to -1/2 into Gmm/r plus h म्हणजेच minus Gmm/r plus h. ओके, into 1/2 असं लिहा. बघा ठीक आहे. हाफ Gmm/r plus h असं तुम्हाला या ठिकाणी टोटल एनर्जी मिळत आहे. अशी या ठिकाणी आपल्याला टोटल एनर्जी मिळत आहे. परंतु एक लक्षात घ्या, टोटल एनर्जी मध्ये मायनस साइन आली. या आधीच्या एक्सप्रेशन मध्ये सुद्धा टोटल एनर्जी मध्ये जी मायनस साइन आली होती त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द बॉडी इज और सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ. ओके, तर या ठिकाणी टोटल एनर्जी मध्ये जे मायनस साइन आलेली आहे, तर या ठिकाणी टोटल एनर्जी मध्ये मायनस साइन काय शो करते, ते काय इंडिकेट करणार आहे, काय शो करणार आहे. निगेटिव्ह साइन शो दॅट द सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ. द सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ. सॅटेलाइट हा अर्थला बाउंड आहे. दिस इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, therefore total energy is equal to minus half Gmm/r plus h. अशी आपल्याला इथे टोटल एनर्जी मिळत आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे बाइंडिंग एनर्जी. टू फाइंड बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. काय होते बाइंडिंग एनर्जी, कशी काढत असतो आपण. बाइंडिंग एनर्जी मीन्स व्हॉट हियर, मायनस ऑफ टोटल एनर्जी. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस Gmm/2r plus h. ओके, मायनस मायनस प्लस होतो आहे म्हणजे आपल्याला मिळेल Gmm/2r plus h. ओके, तर ही झाली बाइंडिंग एनर्जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट when that satellite is revolving in a circular orbit around the earth at height h. ओके, आपण या ठिकाणी लिहू शकतो this is the expression for binding energy of a satellite when satellite is revolving around the earth at height h. Okay, this is the expression for when satellite is revolving around the earth at height h. Okay, आणि तुम्हाला यामध्ये and on what factor does it depends असं सुद्धा विचारलेलं आहे. तर तुम्ही काय करणार आहात, द फॅक्टर्स ऑन विच बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स असं लिहिणार आहात. बघा लक्षात घ्या, या आधीच्या एक्सप्रेशन मध्ये जे विचारलं होतं अँड ऑन व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड्स, त्यावेळेला बाइंडिंग एनर्जी आपण पाहिली होती. त्यावेळेला सॅटेलाइट रेस्ट ऑन दी अर्थ सरफेस होता. या ठिकाणी सॅटेलाइट ऍट हाईट एच वरती आहे आणि रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ आहे. तेव्हाची तुम्हाला मिळालेली बाइंडिंग एनर्जी आहे. आता ही जी बाइंडिंग एनर्जी कुठल्या फॅक्टर वरती डिपेंड असते. ओके, the factors on which binding energy depends. Okay, the factors on which the binding energy depends. Okay, तर यामध्ये आपण पहिला पॉइंट कुठला म्हणणार आहोत, ती पण तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे मी. ती बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू Gmm/2r plus h. या बाइंडिंग एनर्जीच्या एक्सप्रेशनला आपल्याला पाहायचं आहे. तर बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू Gmm/r plus h दिसतो आहे आपल्याला. थांबून जरा, तर या ठिकाणी काय होतो आहे, बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ. या ठिकाणी आपल्याला काय दिसतो आहे, मास ऑफ अर्थ कॅपिटल M दिसतो आहे, स्मॉल m दिसतो आहे. मास ऑफ सॅटेलाइट
कॅपिटल आर दिसतो आहे रेडियस ऑफ अर्थ, एच दिसतो आहे हाईट ऑफ सॅटेलाइट. म्हणून या ठिकाणी आपल्याला 4 पॉइंट मिळत आहेत. बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ, बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स ऑन मास ऑफ सॅटेलाइट, बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ अर्थ, आणि लास्ट मध्ये म्हणतो आहे आपण बाइंडिंग एनर्जी डिपेंड्स ऑन हाईट ऑफ सॅटेलाइट, हाईट ऑफ सॅटेलाइट. ओके, तर हे एक्सप्रेशन जे आहेत हे खूप सोपे आहेत. या आधीचे एक्सप्रेशन हे सर्व सोपेच असतात. ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करतो यावर डिपेंड आहे. तुम्ही हे जे लेक्चर्स आहेत हे किती लक्षपूर्वक ऐकता यावर डिपेंड आहे. तर याची प्रॅक्टिस करा, याला वारंवार करून पहा आणि त्यावेळेला ते तुम्हाला समजेल आणि तुमच्या ते लक्षात येईल. लक्षात घेऊन त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, पाठ करू नका. तर चला ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.